सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। नमः श्रीवर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जे बोलो 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभु भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री समतभद्र स्वामी की। 20वीं सदी की प्रथमाचार्य चर्चकोति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासरत्नकर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा स्मरण कांत रत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। परम पूज्य विजय सागर भव्य जी हो। आज आचार्य भगवान समतभद्र स्वामीजी धर्मोपदेश करण्याची प्रतिज्ञा आपल्या समोर करणार आहेत की या धर्मोपदेशाच्या प्रतिज्ञेच्या माध्यमातून की धर्मोपदेश का केले जाते आणि त्याच्यातून आपल्याला काय फायदा मिळणार आहे याचं कथन करणार आहे। पहिल्या 2 नंबरची गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया। देशयामि समीचीनम देशयामि समीचीनम धर्मं कर्म निबर्हनम् धर्मं कर्म निबर्हनम् संसार दुःखतो सत्त्वा यो धरत्युत्तमे सुखे यो धरत्युत्तमे सुखे दिशयामि समीचीनं धर्मं कर्म निबर्हनं संसार दुःखतो सत्त्वा यो धरत्युत्तमे सुखे। आचार्य भगवान या 2 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून धर्मोपदेश करण्याची प्रतिज्ञा करत आहे। देशामि समीचीनं धर्मं कर्म निबर्हनम संसार दुःखत सत्वान यो धरत उत्तमे सुखे। इथं काय म्हणलं? देशामि समीचीनं। देशामि मी स्वतः सांगत आहे। समीचीनं म्हणजे समीचीन धर्म। मी समीचीन धर्माला सांगत आहे। तो धर्म कसा आहे? धर्म कर्म निबर्हनम। तो समीचीन धर्म आहे तो कर्माचं निबर्हन म्हणजे कर्माचा नाश करणार आहे। आणि पुढे काय सांगितलंय? संसार दुःखत सत्वान। संसारामध्ये जे दुःखी जीव आहेत, जीव म्हणलेला आहे। सत्वान म्हणजे सगळे प्राणी मात्र। इथं जैनान म्हणलं नाही, सत्वान म्हणले। सगळे प्राणी मात्र जेवढे आहेत, जे संसारामध्ये दुःखी जीव आहेत त्यांना हा धर्म काय करणार आहे? यो धरत उत्तमे सुखे। जरा आवाज। यो धरत उत्तमे सुखे याचा अर्थ काय? की दुःखामधनं काढून त्याला सुखाच्या शुक्रावर नेऊन ठेवणार आहे हा धर्म आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला एक चिंतन करत आहे काय? की माझ्या जीवनामध्ये मला सुख मिळावं आणि दुःख माझ्या जीवनातून निघून जावं। इच्छा आहे की नाही? सगळ्यांची सांगा, आहे का नाही? इच्छा नाही? माझ्या जीवनातून दुःख निघून जावं ही इच्छा आहे का नाही? आम्ही चिंतन करायचंय। बरोबर आले रे, वास कमी कर पूर्ण। मगाशी होतं तसं बरोबर होतं, तुम्ही वाढवलं। तर जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या,
जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठेही जा, प्रत्येक जीवाची काय इच्छा आहे माहिती काय? माझ्या जीवनामध्ये मला सुख मिळावं आणि माझ्या जीवनातून दुःख निघून जावं ही इच्छा आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये चिंतन करायचंय. बघा, आचार्य भगवंतांनी इथं स्पष्ट रूपामध्ये दुसऱ्या गाथेमध्ये सांगितलेलं आहे की काय समीचीन धर्म आहे तो जीवनामध्ये काय करणार आहे माहिती काय? कर्म आमच्या जीवनातून काढून टाकणार आहे आणि त्याच्या पुढे जाऊन जे जे संसारात दुःखी जीव आहे त्या सगळ्या दुःखी जीवांना नाही दुःखातून काढून सुखाच्या शिखरावर नेऊन ठेवणार आहे. धर्म किती महत्वाचा आहे बघा. तुम्ही जर प्रत्येक समयाला प्रत्येक वेळेला नाही जीवनामध्ये चिंतन करत आहात की काय माझ्या जीवनातून नाही दुःख निघून जावं, इच्छा नाही तुमची, आणि सुखाला मिळवण्यासाठी सगळं करलंय बघा. पैसा मिळवालाय, संपत्ती मिळवालाय, जमीन मिळवालाय, जमला मिळवालाय, आणि सोने चांदी दागिने आणि काय काय सगळं सगळं आहे ते कशासाठी मिळवाले माहिती तुम्हाला? सगळ्यांची इच्छा आहे की माझ्या जीवनामध्ये मला सुख प्राप्त व्हावं, यासाठी सगळा पुरुषार्थ चालू आहे. परंतु एक गोष्ट लक्षात, मी परवा सुद्धा सांगितलेलं आठवते का बघा, सुख हे दोन प्रकारचे आहेत. एक इंद्रिय सुख आणि दुसरं आहे पारलौकिक सुख. इंद्रिय सुख मिळवणारा कधी सुखी होणार नाही. तो सुखी होणार आहे, फक्त क्षणिक मात्र सुखी होणार आहे. परंतु जो पारलौकिक सुखाची इच्छा करणार आहे आणि पारलौकिक सुख मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे, एकदा पारलौकिक सुख प्राप्त झालं जीवनातून ते सुख कधीही निघून जाणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला कुठलं सुख पाहिजे? कुठलं पाहिजे? पारलौकिक. उत्तर देताना पारलौकिक द्याल्यात आणि मिळवताना मात्र इंद्रिय सुखाची इच्छा करायल्यात. हे मिळायला पाहिजे, ते मिळायला पाहिजे, अमुक मिळायला पाहिजे, सगळ्या गोष्टी करतात. त्यामुळे चिंतन करा. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये जर धर्म तुम्ही पालन केला समीचीन तर तुम्हाला सुख मिळणार आहे. ते कुठलं? पारलौकिक. त्यामुळे इथं समीचीन धर्माचं कथन केलंय. ते समीचीन धर्मच तुमच्या कर्माचा नाश करणार आहे आणि तो समीचीन धर्मच तुमच्या जीवनातून दुःख काढून ठेवून तुम्हाला सुख मिळवून देणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. काय महत्वाचं आहे मग? संसार, पैसे, जमीन, मोबाईल, काय महत्वाचं आहे? एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये या गोष्टी काही महत्वाच्या नाहीत. तुमच्या जीवनामध्ये काय महत्वाचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर पारलौकिक सुख मिळत असेल आणि कायमस्वरूपी सुख मिळवायचं असेल तर धर्म महत्वाचा. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तो धर्म जेवढ्या प्रमाणात आम्हाला करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे. त्याच वेळी सुखाची प्राप्ती होणार. चिंतन करा या गोष्टीचं. आम्ही जर याचं चिंतन, बरीच जण काय म्हणतात माहिती काय, बरीच जण म्हणतात की माझं जीवन लाख मोलाचं जीवन बनायला पाहिजे. पण मी जर म्हणतोय किती लाखाचं होण्यापेक्षा आपलं जीवन लाख मोलाचं बनवा. काय म्हणलो मी? बरेच जण काय म्हणतात मी लक्षापती करोडपती बनायला पाहिजे. किती लाखाचं होण्यापेक्षा आपलं जीवन लाख मोलाचं बनवा. किती मोठं करोडपती होण्यापेक्षा आपलं जीवन करोडपती बनवा. ही गोष्ट महत्वाची आहे. आणि ते जीवन जर लाख मोलाचं बनायचं असेल तर त्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये धर्म असणं आवश्यक. धर्माला सोडला तर तुमच्या जीवनात बाकी शून्य आहे. काय सांगाले? बाकी शून्य आहे. जसं समजा आमचे आचार्य महाराज एक उदाहरण द्यायचे कायम. बघा काय उदाहरण देते बघा तुमच्या जीवनात. तुमच्या जीवनात एक उदाहरण काय द्यालोय मी. शेतकरी आहे. शेतकऱ्याच्या कणी वर्षभर तो शेतकरी कष्ट करतोय, राबतोय, परंतु शेतकऱ्याच्या जीवनातील सुगीचे दिवस निघून गेले तर काय होईल? काय मिळणार नाही त्याला. सुगीचे दिवस जर निघून गेले आणि तसेच गेले तर त्या शेतकऱ्याला काय मिळणार नाही. व्यापाऱ्याच्या जीवनातून जर नाही त्याचे व्यापार करण्याचे दिवस आहेत ते तसेच निघून गेले तर काय उपयोग नाही व्यापाराचा. आणि विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये परीक्षेचे दिवस तसंच निघून गेले तर काय उपयोग नाही. तसं जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्या जीवनामध्ये जसं शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थी आहे त्याच्या जीवनातली महत्वाचे दिवस निघून गेले तर काय उपयोग नाही. तसं श्रावक आहे, त्या श्रावकाच्या जीवनातील जर धर्माचे दिवस निघून गेले तर त्याचं जीवन सुद्धा काय आहे? शून्य. ही गोष्ट लक्षात घ्या.
त्यामुळे आमच्या जीवनात जेवढा आम्हाला धर्म करता येईल, धर्माचं क्रिया करता येईल, धर्माचं पालन करता येईल, तेवढ्या प्रमाणात आम्ही करणं आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये जोपर्यंत धर्माचा प्रवेश होणार नाही, धर्म जोपर्यंत जीवनामध्ये आम्ही करणार नाही, तोपर्यंत काही आमच्या जीवनात कितीही काय घडलं तरी आमच्या जीवनाला काही योग्य ते वळण नाही किंवा योग्य तो अर्थ मिळणार नाही. याचं चिंतन करा, कारण की धर्म अतिशय महत्वाचा आहे. आज एक उदाहरण देऊन तुमच्या पुढे जाऊया आपण. महत्वाची गोष्ट काय सांगावले, कारण की आज एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात जास्त धार्मिक लोक नाही उत्तर भारतामध्ये असं म्हटलं जाते. बरोबरच आहे ते, कारण की ते जास्त जीवनामध्ये नाही पैशाला, संपत्तीला, वैभवाला महत्व नाही देतात, नाही धर्माला महत्व देतात, म्हणून ते जास्त धार्मिक आहेत म्हणून म्हटलं जाते. आम्ही आमच्या जीवनामध्ये पैसा, संपत्ती, धन, वैभव याला जास्त महत्व देतोय, धर्माला महत्व कमी आहे आमच्या जीवनात. बरोबर काय? होय म्हणलं बघा, नाही तर म्हणा होय म्हणलं लगे होय, म्हणजे तुम्ही मान्य केला आम्ही धर्माला महत्व देत नाही. कशाला माहित देत होते? ऐसा कैसा भी हो लेकिन हा पैसा हो म्हणलं बघ. हा अवघडच आहे. नाही तर म्हणा, कोण तर म्हणलं असतं महाराज आम्ही पैसा मिळवले ते धर्म कार्यासाठी मिळवाले, ते बी म्हणले नाहीत, पैशासाठीच म्हणले. जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, पैसा काहीच तुम्हाला मिळवून देणार नाही, तुम्हाला सगळ्यात जास्त धर्म मिळवून देणारा ही गोष्ट लक्षात घ्या. आणि बघा, उत्तर भारतातली लोक धर्मामध्ये अग्रेसर आहेत, धर्म जास्त करतात आणि म्हणून त्यांच्याजवळ सुख, संपत्ती, वैभव आणि पैसा, संपत्ती येते. आम्ही काय करत नाही म्हणून आमच्याजवळ पैसा नाही. एक लक्षात घ्या, आमचे आचार्य सन्मती सागर महाराज कायम सांगायचे, धर्म किती महत्वाचा आहे. धर्माला सूर्याची उपमा दिलेली आहे, जो धर्मरूपी सूर्य आहे. आचार्य महाराज उदाहरण कायम सांगायचे, काय सांगायचे माहिती काय? साधारण सूर्य आहे जो रोज उगवतोय. आता तुम्ही लई दिवस झालं सूर्य बघितला नाही, सोडा कधी कधी तर बघताय. इकडे पाऊसच लई चालू आहे, कोकण भाग असल्यामुळं ठीक आहे. तरी सूर्य बघितला, समजा सूर्य आहे, त्या सूर्याकडे तुम्ही पाठ केलाय. आता इकडे पूर्वेला सूर्य उगवतोय, तुम्ही पाठ केला तर तुमची सावली कुठे पडणार हो? तुमच्या समोर. बरोबर? हुशार, गिजून लय हुशार आहे. समोर सावली पडणार. आता त्या सावलीला पकडा बघ्या, काय होतं? पकडत नाही. अहो पकडा की काय होते? पळत पळत जायचं, जोराजोरात पळायचं. ऑलिम्पिक मध्ये कसं पळते तसं पळायचं. पकडा की काय होते? नाही पकडणार, नाही पकडता येणार. किती पळला, ऑलिम्पिकचे काय त्याच्यापेक्षा जास्त राकेट आणि विमानच्या जरी स्पीडनं पळला तरी तुम्हाला ती सावली सापडणार नाही. आणि समजा उदाहरणार्थ आहे, उदाहरणार्थ तुम्ही की नाही, तुमचं की नाही तोंड की नाही कुणाकडे केलाय? सूर्याकडे केलाय. तुमची सावली कुठे पडणार? पाठीमाग. आता तुम्ही पुढे पळा बघ्या, सावली तुमच्या पाठीमाग पळणार का नाही? हुशार. हे आता उदाहरण मी घटवाले तुमच्यावर. थांबा, एक गोष्ट लक्षात घ्या, तो सूर्य म्हणजे काय? धर्म आहे. धर्माकडे तुम्ही जर पाठ केला तर पैसे, संपत्ती, वैभव, लोकी, धन आहे की नाही ते पुढे पळणार आहे. तुम्ही किती वेळ पकडा, घावणार. आणि जर धर्मरूपी सूर्याकडे तुम्ही की नाही जर तोंड केला, त्याच्याकडे लक्ष दिला, धर्म केला, धर्माच्या क्रिया केला, तर धर्म, संपत्ती, वैभव, संपत्ती रूपी की नाही सावली तुमच्या पाठीमाग, तुम्ही किती वेळ पुढे पळा तुमच्या पाठीमागच येणार आहे. मला हे सांगायचं आहे, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये धर्म केला तर पैसा, संपत्ती, वैभव तुमच्या पाठीमाग लागून परत येईल. आणि जर धर्माकडे तुम्ही पाठ फिरवला, किती वेळ पैसा मागा मिळणार. तुम्हीच म्हणलं, मी काय म्हणतो नाही, मिळणार नाही. खरोखर आहे. धर्म हा अशी गोष्ट आहे की तुम्हाला पुण्याला मिळवून देणारी गोष्ट आहे. आणि पुण्य मिळाल्यानंतर पैसा, संपत्ती, वैभव, बाकीच्या सुख सुविधा आपोआप फ्री मिळणार आहे. तुम्ही मागण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे जास्तीत जास्त कुणाकडे लक्ष द्यायचं असेल तर तुम्ही धर्माकडे लक्ष द्या. आणि त्या धर्माकडे लक्ष दिल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये निश्चित रूपाने सगळ्या गोष्टी आपोआप प्राप्त होतील. म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितलंय, समीचीन धर्म महत्वाचा आहे, तर आम्हाला सुख मिळणार आहे. तो धर्म काय आहे आता पुढच्या गाथेमध्ये सांगणार आहे. पुढची गाथा आहे
त्या गाथेमध्ये धर्माचं स्वरूप काय आहे सांगायला. आता धर्म तर माहित पाहिजे, समीचीन धर्म काय आहे महाराज आम्हाला कायच माहित नाही हो, कायच माहित नाही आम्हाला महाराज. मग काय माहित तो धर्म काय आहे हे तर जाणून घ्यायला पाहिजे. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि नंतर बघूया निश्चित रूपाने धर्म काय आहे. सदृष्टी ज्ञान वृत्तानी, सदृष्टी ज्ञान वृत्तानी, धर्मं धर्मेश्वराविदो, धर्मं धर्मेश्वराविदो, यदीय प्रत्यनीकानि, यदीय प्रत्यनीकानि भवन्ति भवपद्धति, भवन्ति भवपद्धति, सदृष्टि ज्ञान वृत्तानि धर्मं धर्मेश्वराविदु, यदीय प्रत्यनीकानि भवन्ति भवपद्धति. आचार्य भगवान समंतगुरू स्वामीजी या 3 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून धर्माचं स्वरूप काय सांगाले. आजपर्यंत धर्माचं स्वरूप काय आहे, धर्म काय आहे हे कधी आम्ही जाणून घेतलं नाही. आम्हाला जर धर्माचं स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर या गोष्टी काय आहेत ते जाणून घ्यायला पाहिजेत, आम्ही निश्चित रूपाने जाणून घ्यायला पाहिजे. तर आचार्य भगवान धर्माचं स्वरूप आपल्याला सांगायला की धर्माचं स्वरूप काय आहे आणि धर्म कशा पद्धतीने केला जातोय याचं स्वरूप सांगायला. बघा काय सांगाल. सदृष्टी ज्ञान वृत्तानी धर्मम धर्मेश्वराविदु, विदु म्हणजे सांगितलेलं आहे. कुणी धर्माचे ईश्वर म्हणजे साक्षात जे रत्नत्रय स्वरूप स्वामी आहेत जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे. सदृष्टी ज्ञान वृत्तानी. संस्कृत मध्ये 3 दीपक असतात, आद्य दीपक, मध्य दीपक आणि अंत्य दीपक. काय म्हणलं मी. संस्कृत मध्ये 3 दीपक असतात, आद्य दीपक, मध्य दीपक, अंत्य दीपक. हा जर दीपक कुठं त्या गाथेमध्ये आला तर तो सगळ्या शब्दांना लावायला लागतोय. जर मध्य दीपक आला तर पहिल्या शब्दाला लावायचं, शेवटच्या शब्दाला लावायचं आणि मधल्या शब्दाला लावायचं. आद्य दीपक आला तर पहिल्याला लावायचं, दुसऱ्याला लावायचं, तिसऱ्याला लावायचं आणि अंत्य दीपक आला तर पहिल्याला लावायचं, दुसऱ्याला लावायचं, तिसऱ्याला लावायचं. याला दीपक म्हणतात. अंत्य, मध्य आणि आद्य, मध्य आणि अंत हे 3 दीपक. इथं आलेला आहे तो आद्य दीपक आलेला आहे. सद शब्द आहे. सद, सददृष्टी, सदज्ञान आणि सदवृत्तानी. सददृष्टी याचा अर्थ सम्यक दर्शन, सदज्ञान याचा अर्थ आहे सम्यक ज्ञान आणि सदवृत्तानी याचा अर्थ आहे सम्यक चारित्र्य. धर्माचे ईश्वर जे तीर्थंकर किंवा अरिहंत भगवान आहेत, जिनेंद्र भगवान आहेत, ते काय सांगायला. खऱ्या धर्माचं स्वरूप काय असेल तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य हे खऱ्या धर्माचं स्वरूप आहे. त्याच्या पुढे जाऊन काय सांगतात. यदीय प्रत्यनीकानी भवंती भव पद्धती. आणि याच्या विपरीत काय असेल. यदीय प्रत्यनीकानी याच्या विपरीत काय आहे ते नाही अधर्माचं स्वरूप आहे. म्हणजे याच्या विपरीत काय आहे. मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र्य हे काय आहे. या धर्माच्या विपरीत आहे म्हणजे अधर्म आहे. आणि याच्यामुळे काय होणार आहे. भवंती भव पद्धती. भवंती भव पद्धती म्हणजे हे जे मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चारित्र्य आहे ही संसाराची परिपाटी आहे, संसाराचा मार्ग आहे. काय म्हणलं मी. तुम्हाला संसारात जायचंय का मोक्षाला हो. कुठे जायचंय. जोरात उत्तर द्या. मोक्षाला जायचंय खरं. सुख पाहिजे का दुःख. सुख पाहिजे. अमृत पाहिजे का विष. अंधार पाहिजे का उजेड. सांगा. उत्तर विचारलंय तुम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. यातलं काय काय पाहिजे बघायला पाहिजे. परीक्षा कधी तर करायला लागते हो. सगळ्यांनी उत्तर देताना गिजून चांगली चांगली उत्तर दिल्यात, करताना मात्र उरपाट करतात. मोक्षाचं सुख म्हणला, उजेड पाहिजे म्हणला, सत्य पाहिजे म्हणला, सम्यक दर्शन किंवा जो सम्यक्त्वाचा मार्ग आहे तो पाहिजे म्हणला, रत्नत्रय सगळं सांगितलं. सुख पाहिजे असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या. धर्माच्या मार्गावर आम्ही जायला पाहिजे. आचार्य भगवंतांनी काही काही ग्रंथामध्ये काय सांगितले माहिती काय.
स्पष्ट रूपामध्ये एक गाथा संस्कृतमध्ये टीका दिलेली आहे, धर्मात सुखम अधर्मात दुःखम. स्पष्ट रूपात सांगितलं, जो व्यक्ती धर्म करणार आहे त्याला सुखाची प्राप्ती होणार आहे, आणि जो व्यक्ती अधर्म करणार आहे त्याला निश्चित रूपाने दुःखाची प्राप्ती होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला सुख पाहिजे का दुःख? आता सांगा बघा. आता मौन आहे बघा. काय पाहिजे? कायच नको आहे. तुम्ही कसं करलंय माहिती काय? आमचे आचार्य महाराज एक कायम विचारायचे. एका गावात आचार्य महाराजांनी विचारलं, सगळ्यांना विचारलं, कुणाकुणाला मोक्षाला जायचं आणि बोट करा, काय कायनी बोटवर केले. कुणाकुणाला स्वर्गात जायचं आणि बोटवर करा, बोटवर केले. कुणाकुणाला नाही मनुष्यगतीत जायचं आणि बोट करा, काय कायनी बोटवर केले. आणि कुणाकुणाला कने तिर्यांच्या गतीत जायचं बोटवर करा, बोटवर केलं नाही कोणी. नरकात कुणाला जायचं बोटवर करा, कुणी केलं नाही. काय झालं माहिती काय? हे सगळं विचारत असताना एक आज्जा बसलेला, आणि त्या आज्जा कशातच बोटवर केलं नव्हते. महाराजजी विचारले, अहो आज्जा तुम्ही नाही कशातच बोटवर केलं नाही, मोक्षात केलं नाही, स्वर्गात केलं नाही, मनुष्य गतीत केलं नाही, तिर्यांच्या गतीत केलं नाही, नरकात केलं नाही, तुम्हाला कुठं जायचं आहे? महाराज खरं सांगू काय म्हटलं. आज ते आज्जा काय म्हणले माहिती? महाराज खरं सांगू काय? महाराज म्हणले खरं सांग, तुम्हाला कुठं जायचंय? महाराज मी ज्यावेळी प्रवचनला घरात नाही येतो का नाही तेव्हा बायकोनं सांगितलंय, हो का प्रवचन झाल्यावर नीट गोल घरला यायचं, कुठं जायचं नाही, त्यामुळे मला कुठं जायचं आहे? तसं तुमचं झाले काय? घरात नाही येताना सगळ्यांच्या घरातल्याने सांगितले काय कुठं जायचं नाही, नीट गोल. हा होय म्हणलं. एक गोष्ट लक्षात घ्या, आमचं ध्येय आम्हाला माहित असणं आवश्यक आहे. आम्हाला कुठं जायचंय, काय करायचं, कुठं पोहोचायचं हे सगळं माहित असणं आवश्यक आहे. तुम्हाला माहिती आहे ना का? सगळ्यांची इच्छा तर सुखाची आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जर समीचीन धर्माचं स्वरूप जाणून घेतल्यानंतर म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य हे जे खरोखर धर्माचं स्वरूप आहे, आणि संसाराचं स्वरूप काय आहे? मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र्य हे संसाराचं स्वरूप आहे. संसारामध्ये हे फसवणार आहे. जर मिथ्यात्व, मिथ्या दर्शन केला, मिथ्या ज्ञान केला, मिथ्या चारित्र्य केला तर तुम्ही संसारामध्ये अडकणार आहे. आणि सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य जर हे पालन करायचा प्रयत्न केला तर तुम्ही मोक्षाच्या दिशेने जाणार आहे. म्हणून विचारलं मी, कुणाला कुठं जायचं सांगा. आम्ही आमच्या जीवनामध्ये चिंतन करणं आवश्यक आहे. जोपर्यंत या गोष्टीचं चिंतन करणार नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच जणांची इच्छा आहे आम्ही धार्मिक बनायला पाहिजे, परंतु काय आहे माहिती काय? महाराष्ट्रातल्या लोकांचं जरा घोळच आहे. काय सांगायला माहिती काय? महाराष्ट्रातली लोक ही आरंभशूर असतात. आरंभशूर म्हणजे काय माहिती? तुम्ही कधी ऐकलं असेल की आरंभशूर याचा अर्थ काय माहिती काय? महाराष्ट्रातली लोक आरंभशूर आहेत. म्हणजे आरंभशूर म्हणजे काय माहिती काय? कुठल्याही कामाची सुरुवात जोरात करायची परंतु शेवट करायचं नाही, याला म्हणतात आरंभशूर. आरंभ म्हणजे सुरुवात, शूर म्हणजे पराक्रमी. आरंभ मोठ्यानं करणार, पराक्रम केल्यासारखा आरंभ करणार, परत शेवट मात्र. गिजोनी महाराष्ट्रातच आहे ना का? हा बाउंड्रीवर आहे बघा. सगळं आरंभशूर आहे म्हणजे बाउंड्रीवर लावताना का नाही, लावताना भारत पाटील गिजवणी कुठल्याच लावते आपण, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. हा बरोबर. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, गिजवणी हे कुठं आहे? महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट, राज्य महाराष्ट्र. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही सांगू आम्ही बाउंड्रीवर असून दे, बाउंड्रीच्या कोपऱ्यावर असून दे, कर्नाटकाच्या सुरुवातीला असून दे, महाराष्ट्रातच आहे. कागदपत्र कुठली निघणार आहेत? MH पासिंग. त्यामुळे काय फरक नाही, तुम्ही महाराष्ट्रातच आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये सगळं काही मिळवायचं असेल, तुमच्या जीवनामध्ये जर शेवट करायचं असेल, योग्य धर्माच्या पद्धतीने तुम्हाला सुख मिळवायचं असेल तर तुम्हाला एकच गोष्ट करावी लागेल, आम्हाला धर्म आचरणात आणावं लागेल आणि धर्माच्या क्रिया आम्हाला आमच्या जीवनात पार पाडाव्या लागतील, तरच आम्ही निश्चित रूपानं भविष्यामध्ये मोक्षाला किंवा सुखाला प्राप्त करू शकतो. त्यामुळं आम्ही कुठे बी असून दे, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जावा, काय फरक पडणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, बुंदेलखंडी समाज आहे मध्य प्रदेशमध्ये. बुंदेलखंडी समाज आहे. बुंदेलखंडी म्हणजे काय? बुंदेलखंड एक प्रदेश आहे.
त्या प्रदेशात राहणारी सगळी जास्त धार्मिक, जगात सगळ्यात जास्त धार्मिक कोण? बुंदेलखंडी मानले जाते. बुंदेलखंडी म्हणजे कुठं? जिथं आचार्य भगवान विद्यासागर महाराज कायम फिरायचे त्याला बुंदेलखंड म्हणतात. आचार्य भगवान विद्यासागर महाराज 3 क्षेत्रात फिरायचे. बुंदेलखंड, बघेलखंड आणि ग्वालियर चंबळ या 3 क्षेत्रामध्ये जास्त फिरायचे. ह्या ज्या क्षेत्रामध्ये धर्माचं वातावरण जास्त आहे. आमचे आचार्य सन्मतसागर महाराज कायम म्हणायचे, जहा जाए ना बैलगाडी वहा जाए बुंदेलखंडी. काय म्हटलं मी? ज्या ठिकाणी बैलगाडी सुद्धा पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी व्यापार करायला बुंदेलखंडी लोक पोहोचतात. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, बुंदेलखंडी ज्या क्षेत्रात पोहोचतोय त्या क्षेत्रात सुद्धा वातावरण धर्ममय करून सोडतोय. काय म्हटलो मी? ऐकला? बुंदेलखंडी कुठं जातोय तिथं वातावरण धर्ममय करून सोडतोय तो. एवढ्या त्यांच्या रक्तात धर्म भिनलाय. आज एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही धर्म बिर्म काय करणार नाही आणि नुसता पंथवाद, अमुकवाद, तमुकवाद यात अडकून पडणार. कुठल्या वादात न अडकता आम्ही किती धर्म करतोय हे बघायला पाहिजे. आचार्य भगवान विद्यासागर महाराजांच्याकडे सुद्धा नाही आपल्या दक्षिणेतले काही लोक गेलते आणि विचारले, महाराज आमच्या इथं लय वादविवाद चालू आहे. मोठी माणसं गेलती, हो लय वादविवाद चालू आहे. आचार्यशींना विचारले, आचार्य भगवान विद्यासागर महाराजांना, आमच्या इथं लय वाद चालू आहे की पंचामृत करायचं का जलाभिषेक करायचा. महाराजजी त्यांच्याकडे बघितले, जरा बघितल्यानंतर, कारण की महाराजजी जास्त वर बघत नव्हते, आचार्यशी बघितले आणि महाराजजी त्यांना विचारले, तुम्ही कुठला करताय? मी कुठलाच करत नाही. पहिला जावा करायला चालू करा आणि मग या. ही वादविवाद करणारे काय अभिषेक करत नसतात, धर्म करत नसतात, तीर्थंकर कोण आहे माहित नाही त्यांना. बसतील कधी येत नाहीत. उगाच नुसतं काय झालं यायचं भांडायला, का असं वागायलाय, तुला माहिती आहे तीर्थंकर कोण आहे? बसतील उगाच भांडायला यायचं, काय उपयोग नाही यांचा. आणि वादविवाद करणाऱ्याचं कधी कल्याण होणार आहे त्याचं वाटोळच होणार. लिहून ठेवाय, मी सांगवले शास्त्राची गोष्ट. कारण की जो धार्मिक व्यक्ती आहे, जो धर्म करणार आहे त्याचंच कल्याण होणार आहे आणि जो अधर्म करणार आहे त्याचं 3 काळात कधी कल्याण होणार आहे. ही लिहून ठेवा, काय दगडवली पांढरी रेष. पहिला धर्म करा ना. ज्यावेळी खरा शास्त्रांचा अभ्यास करेल त्यावेळी कळेल की खरं काय आणि खोटं काय आहे. कुठल्याही शास्त्रात नाही दोन्ही अभिषेक हे करायचं नाही किंवा ते करायचं नाही, कुठल्याच शास्त्रात सांगितलं नाही. बरेच जण का पंचामृत करत नाही याचं मूळ कारण मी कुठल्या वादविवाद पडायला नाही, शुद्ध होत नाही. आज बऱ्याच पंडितांना सुद्धा माहित नाही शुद्ध पंचामृत काय आहे. मी स्पष्ट सांगावले, चिंतन करा या गोष्टीच. त्यामुळे वादविवाद काय पडण्याची आवश्यकता नाही. आम्हाला निश्चित रूपानं भावना चांगली वाटते. धर्म काय आहे, धर्माच्या क्रिया काय आहेत, आम्ही त्यानुसार निश्चित रूपाने धर्माच्या क्रिया करायला तर चालू करा. पहिला मंदिरात तरी या, मग बघूया काय करायचं. आधी मंदिरात येणार नाही, तिथनच आमचा वादविवाद चालू. काय करायचं, हे करायचं, ते करण्यास सोडा. तुम्ही पहिला मंदिरात यायला चालू व्हा. सगळे समाजातले जेवढे व्यक्ती आहेत, जेवढे स्त्री आहेत, जेवढ्या महिला आहेत, जेवढे पुरुष आहेत, ते सगळे पहिला मंदिरात या. धर्माचं आचरण करायला चालू करा, मग बघूया काय होते. तुमचं तुम्ही शास्त्र वाचा, कळतंय की कशाला काय करण्याची गरज आहे. आम्ही पहिला काय वाचणार नाही, आम्ही पहिला काय करणार नाही. आणि बुगच आज काय झालं माहिती काय, जैन धर्मामध्ये की नाही 6 भेद पडल्यात. जैन धर्माचे चतुर्थ पंचम हे सांगाल नाही मी, किंवा 13 पंथ 20 पंथ हे सांगाल नाही. जैन धर्मात 6 कुठले भेद पडल्यात? सदैया, कदैया, भदैया, मरैया, मवैया, लढैया. 6 भेद. सदैया जैन, कदैया जैन, भदैया जैन, मवैया जैन, लढैया जैन आणि मरैया जैन. काय सांगतो आता विश्लेषण, मग कळते तुम्हाला काय आहे. सदैया जैन म्हणजे काय माहिती काय? सदैया जैन याचा अर्थ काय माहिती काय? जो कायमस्वरूपी मंदिरला येतोय, अभिषेक क्रिया करतोय, पूजन करतोय, तो सदैया जैन. कदैया जैन अमावस्या पौर्णिमेला उगवणार मंदिरला, तो कदैया जैन. कधी कधी तर मंदिरला येतो तो कदैया जैन. कोण कोण कुठल्या भेदात आहे जरा आपल्याला लावा. काय भदैया जैन म्हणजे काय माहिती काय? फक्त महाराज चातुर्मास आले भाद्रपद महिन्यात तेवढे चातुर्मासात तेवढे येणार, परत आयुष्यभर तोंड दाखवणार नाही, ते भदैया जैन. मवैया जैन म्हणजे काय माहिती काय? वर्षातनं एकदाच महावीर जयंतीच्या पालखीला येणार, परत तोंड दाखवणार नाही, तो मवैया जैन. परत काय कुठं काय आहे आम्हाला काय माहित नाही, पालखी झाली की संपलं आमचं. आणि त्यानंतर आहे मरैया जैन म्हणजे घरात कोणतर नाही मेलं, 13वेची पूजा घालायला येणार, परत कोण मेल्यावरच.
याला म्हणतात मरैया जैन. आणि लढैया जैन म्हणजे काय, कधी मंदिर येणार नाही, मंदिरचे तीर्थंकर कोण आहे, काय चालू आहे काय माहित नसणार. याला जैन आहे बरं का, ह्याला काय माहित नसणार. फक्त मीटिंग आली, हिशोब कुठं आहे, तुला काय ढेकळ माहिती वे, हिशोब कुठं आहे, ह्याला काय माहित नाही. मंदिर मध्ये काय चालू आहे, कुठं काय अवस्था आहे, काय काय खर्च केलाय, काय काय कार्यक्रम केलाय माहित उगाच तुम्ही असं का करताय. हा, लढैया जैन म्हणतात याला. नुसतं मिटिंगला भांडायला तेवढे येणार बघा. हे 6 भेद जैनांचे पडल्यात. पहिला हे सगळे भेद पुसून टाका, सगळी जण सगळ्या भेदातून फुटून निश्चित रूपाने सदैया जैन मध्ये या. त्यावेळी कळेल तुम्हाला धर्म काय आहे आणि खरी धर्माची अवस्था काय आहे, त्यावेळी कळेल. नुसता धर्म धर्म म्हणून होणार नाही हो, धर्म धर्म म्हणून होणार नाही, धर्माचं आचरण करणं आवश्यक. एका नीतिकाराने एका ठिकाणी म्हणलेलं आहे, धर्म धर्म सब कोई कहे, धर्म धर्म सब कोई कहे, धर्म का मर्म जाने ना कोय, धर्म का मर्म जाने बिना धर्म कहां से होय. जोपर्यंत आम्ही धर्माचं मर्म जाणून घेत नाही तोपर्यंत 3 काळामध्ये समीचीन धर्माचं पालन आम्ही करू शकत नाही. त्यामुळे धर्माचं मर्म पहिला जाणून घ्या. नुसता फॉर्मॅलिटीज पूर्ण करणे हा धर्म नव्हे, क्रियाकांड करणे हा धर्म नव्हे. धर्माचं मर्म आता आमचं आचरण मंडपामध्ये जे आहे, महाराजांच्या समोर जे आहे, मंदिरात जे आचरण आहे तेच घरात असणं आवश्यक आहे आणि तेच आचरण बाजारात असणं आवश्यक आहे. नाहीतर आमच्या आचार्य महाराजांना, सन्मत्संग महाराजांना कायम काय काय सुना येऊन म्हणायच्या, महाराज तुम्ही आमच्या सुने आमच्याकडे सासूचं लय वाहवा करताय, प्रवचनात ते सांगताय ही सासू धार्मिक आहे, अमुक आहे, जरा त्या सासूचा यभाव आमच्या घरात येऊन बघा की कसा आहे, नुसतं तुमच्या समोर चांगली वागते. हा, अशा बऱ्याच सुना येऊन सांगायच्या हो, जे सुना हसायलेत बघा. का सांगत होते, हे एका अपेक्षेनं बरोबर बी आहे आणि एका अपेक्षेनं चुकीचं बी आहे. का बरोबर आहे, एका काही सुना का सांगत होत्या, काय काय महिला नाही महाराजांच्या पुढ्या धर्मात आल्यावर, मंदिरात आल्यावर चांगलं वागतात आणि घरात मात्र कुट्टा. काय उपयोग हो, आम्ही जे मंदिरात वागवलंय, जे महाराजांच्या समोर वागवलंय तेच आमचं आचरण घरात असायला पाहिजे, तोच खरा धर्म आहे. जे आम्ही इथं मंदिरात वागतोय, जे महाराजांच्या समोर वागतोय तेच आचरण आमचं बाजारात असणं आवश्यक आहे, तर आम्ही धार्मिक आहे. नाही तर धर्माचा मुकुटा घातलाय. चिंतन करा या गोष्टीचं. किरकोळ धर्म हा किरकोळ गोष्ट नाही, त्यामुळे आम्ही आमच्या जीवनामध्ये चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे खऱ्या धर्माचं स्वरूप काय असेल तर रत्नत्रय हेच खऱ्या धर्माचं स्वरूप आहे. नाहीतर आमचं काय, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र हे खऱ्या धर्माचं स्वरूप आहे. आचार्य भगवान उमास्वामीजी तत्वार सूत्रजी या ग्रंथामध्ये स्पष्ट रूपात म्हणतात, पहिल्याच श्लोकामध्ये, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग. खरा मोक्षाचा मार्ग, खरा सुखाचा मार्ग काय असेल तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र या तिन्हींची एकरूपता म्हणजेच मोक्ष मार्ग आहे, म्हणजेच सुखाचा मार्ग आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. काय म्हणलो मी, मोक्षाचा मार्ग, सुखाचा मार्ग काय कळा, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक. आजच्या लोकांचा नाही सुखाचा मार्ग वेगळा आहे हो. आमचं सूत्र आहे हे, उमास्वामी आचार्य भगवंतांचं तत्वार सूत्र ज्या ग्रंथामधलं सम्यक दर्शन, ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग, ह्यांचं काय माहिती, दूरदर्शन, ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग, संसार मार्ग हो. मोक्ष मार्ग कसं होईल, दूरदर्शन, दूरदर्शनाचं ज्ञान आणि दूरदर्शनाचं चारित्र. म्हणजे टीव्ही बघायचा, दर्शन म्हणजे बघणे, ज्ञान म्हणजे त्यातलं सगळं ज्ञान घ्यायचं आणि चारित्र म्हणजे घरात तसं वागायचं, याला संसार मार्ग म्हणतात. दूरदर्शन, ज्ञान, चारित्र आणि संसार मार्ग. चिंतन करा, हा संसाराचा मार्ग आहे. आज बरीच जण कोणी आज्जा बी, सुना बी, मुलं बी सगळं टीव्हीत बघतात, ते सगळं शिकतात आणि तसंच वागायला बघतात की हो. आणि त्यांना मज्जा कुठं वाटते, म्हणजे सुनांना मज्जा वाटते मालिकेमध्ये सासूला नाव ठेवलं, मारलं, हा बरोबर आहे. आणि सासूला काय वाटतंय, सुनेला काहीतरी केलं, हा चांगला आहे, बरोबर आहे, तुझंच बरोबर आहे, झालं. हे सगळं शिकतात बघून आणि इथं यूज करायला बघतात. ओरिजिनल तोच संसार आहे हो, ती यूज करायची नाही. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र यूज करायचं आहे. जीवनामध्ये चिंतन करा, ती यूज केला तर तुमचा संसार बी संसार जाणार नाही, संसाराची बी वाट लागेल. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, मी पहिलाच सांगितले, टीव्ही म्हणजे काय, टी म्हणजे ताबडतोब, व्ही म्हणजे वाटोळं.
ज्याच्यामुळे ताबडतोब वाटोळ होणार आहे ते टीव्ही. चिंतन करा. त्यामुळं त्याला धार्मिक अवस्थेतून काय बघायचं असेल तर बघा, अभिषेक महाराजांचं प्रवचन असेल, या गोष्टी बघत असेल तर ठीक आहे. नाहीतर रात्रंदिवस नाटक बघवलं आणि त्या नाटकाप्रमाणे आपल्या जीवनाचं नाटक बनवलं तर काय उपयोग हो? काय उपयोग होणार नाही. आणि लई आज बऱ्याच सुना आणि बऱ्याच सासूक नाही सगळं प्लॅनिंग त्यातनं शिकते तो. सगळं दाखवायला ते कसं वागायचं, कसं करायचं, कसं कुणाचा काटा काढायचा, कुणाचं कसं करायचं हे सगळं शिकते त्यातनं. धर्माचं दिवसानं वर्षानुवर्ष शिकवायला लागते तेव्हा कुठेतरी शिकतात. ते मात्र बघून लगेच सगळं लक्षात ठेवतात बरोबर. जरा मोक्ष मार्ग किंवा तत्वार सूत्रातलं काय तर सूत्र सांगा, भक्तांबर म्हणा म्हणल्यावर ते पाठ होत नाही. आणि नाटक बघितलं लगेच पाठ होते. तोंड पाठ का करायचं आहे ते. हे काय करायचं, चिंतन करा या गोष्टीचा. मी सांगालोय ती कुठलीही गोष्ट आहे ती निश्चितपणे तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे म्हणून मी सांगालोय. त्यामुळे धर्म स्वरूप आहे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र या मार्ग मिळवण्याचा प्रयत्न करा जीवनामध्ये. आजपर्यंत मिथ्यात्वामध्ये अनादि निधन काळापर्यंत किती वेळा आम्ही जन्म घेतलाय, किती वेळा मरण केलाय, अनंत भावामध्ये आम्ही फिरालोय. प्रत्येक योनीमध्ये जन्म घ्यालोय मरलोय, जन्म घ्यालोय मरलोय, जन्म घ्यालोय मरलोय. आतापर्यंत कधी कल्याण झालं नाही. का झालं नाही? जसं माग करत होतो तसं आत्ता बी करले. कसं कल्याण होणार हो? बदलायला पाहिजे आम्ही. आचार्य भगवान गुणबद्र स्वामीजी आत्मानुशासनची ग्रंथामध्ये स्पष्ट रूपात सांगतात, ज्या व्यक्तीला वाटते माझं कल्याण व्हावं, ज्या व्यक्तीला वाटते मला सुखाची अनुभूती व्हावी आणि कायमस्वरूपी सुख मला मिळावं, त्या व्यक्तीनं आतापर्यंत जे केलं नाही ते करावं. रत्न तरी कधी धारण केलाय? हातात पिंची कधी घेतलाय? घेतलाय पिंचूला एवढा घेतलाय. इथं बसलेले जेवढे व्यक्ती आहेत त्या सगळ्यांनी एवढ्या वेळा पिंची घेतल्या, त्यांच्या पिंची कमळचा ढीक केला तर समोर पर्वत एवढा होईल. परंतु एवढ्या वेळा दीक्षा घेऊन काही समीचीन दीक्षा घेतली नव्हती. कसं बी आचरण करायचं, काय बी करायचं, त्यामुळे कसं कल्याण होईल? 3 काळात होणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला खरोखर आचरण करायचं असेल तर आचार्य भगवंतांनी धर्मामध्ये धर्माचं आचरण कसं करायला सांगितले तसं आचरण केलं आणि रत्नत्रयाचं पालन करत गेला तर भविष्यामध्ये कुठल्याही गोष्टीत जेवढ्या गोष्टी आजपर्यंत प्राप्त झाल्या नाही तेवढ्या गोष्टी आम्हाला प्राप्त होतील आणि भविष्यात परंपरेने तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे याचं चिंतन करा. आता पुढच्या गाथेमध्ये धर्माचं स्वरूप तर सांगितलं. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य हे धर्माचं स्वरूप आहे. आता यातलं सम्यक दर्शन काय असतंय, सम्यक ज्ञान काय असते, सम्यक चारित्र्य काय असते माहित पाहिजे की हो. आता याच्यासाठी अखंड ग्रंथ सांगितलाय बघा. सम्यक दर्शन काय आहे, सम्यक ज्ञान काय आहे, सम्यक चारित्र्य काय आहे. पहिला सांगणार आहे ते सम्यक दर्शन, ज्याला मोक्ष मार्गाची प्रथम पायरी म्हणतात, ज्याला मोक्ष मार्गाचं बीज म्हणतात आणि ज्याला मोक्ष मार्गाचं मेढ फळ म्हणतात किंवा मोक्ष मार्गाचा कर्णधार किंवा मोक्ष मार्गाचा कॅप्टन ज्याला म्हणलेला आहे ते सम्यक दर्शनाची माहिती आता सांगणार आहे. काय म्हणतो मी? मोक्ष प्राप्त करायचं असेल, ज्या व्यक्तीजवळ सम्यक दर्शन नसणार आहे तो मोक्ष कधी मिळवू शकणार नाही. कारण की सम्यक दर्शन मोक्ष मार्गाची सुरुवात आहे, पहिली पायरी आहे, मोक्ष मार्गाचं बीज आहे. जोपर्यंत हे बीज पेरणार नाही तोपर्यंत मोक्षाचं फळ कधी लागणार नाही. मोक्ष मार्गाचा कर्णधार आहे, जोपर्यंत हा कर्णधार आमच्या जवळ नसणार आहे तोपर्यंत आमचा विजय, आमच्या संघाचा विजय होणार नाही. चिंतन करा या गोष्टीत. त्यामुळे गाथा कंठस्थ करूया. पहिला सम्यक दर्शन काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे सांगायला पहिला गाथा कंठस्थ करूया. आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. श्रद्धानं परमार्थानां, श्रद्धानं परमार्थानां माप्तागम तपोभृतां, माप्तागम तपोभृतां त्रिमूढापोढमष्टांगम्, त्रिमूढापोढमष्टांगम् सम्यक् दर्शनमस्मयम्, सम्यक् दर्शनमस्मयम् श्रद्धानं परमार्थानां माप्तागम तपोभृतां
त्रिमोडापोडमष्टांगम सम्यक दर्शनमस्मयम. आचार्य भगवान या 4 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून 150 गाथा शिकायच्या जातात. 4थी गाथा चालू आहे. तर या 4 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून सम्यक दर्शनाचं स्वरूप आपल्या समोर सांगणार आहे. सम्यक दर्शन काय आहे, जे धर्माच्या स्वरूपामध्ये सम्यक दर्शन पहिला सांगितलेलं आहे, सम्यक ज्ञान नंतर सांगितलं आहे, सम्यक चारित्र्य सांगितलं आहे, त्यातलं सम्यक दर्शनाचं स्वरूप काय आहे हे सांगणार आहे. पहिला बघूया. गाथा सांगितल्या. श्रद्धानम परमार्थानाम माप्तागम तपोभृताम त्रिमोडापोडमष्टांगम सम्यक दर्शन मस्मयम. अतिशय महत्वाचं सांगितलंय. एक गोष्ट लक्षात घ्या, जर सम्यक दर्शन आम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आचार्य भगवंतांनी काय सांगितले बघूया. पहिला सांगितले परमार्थानाम म्हणजे जे सत्य परमार्थ रूप भूत 7 तत्व आहेत. 7 तत्व कोणती माहिती तुम्हाला? रोज सकाळी भक्तीच्या वेळी म्हणताय की जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष आहेत काय 7 तत्व. ही 7 तत्व भक्ती कोण शिकायलीच असेल त्यांना माहित, जे येणार नाही त्यांना काय येणारच नाही. ठीक आहे. तर हे 7 तत्व जे आहेत ते 7 तत्व परमार्थ रूप आहेत, म्हणजे सत्य रूप आहेत. आणि आप्त, आगम आणि तपोभृताम म्हणजे खरे देव, खरे शास्त्र आणि खरे गुरु. आप्त म्हणजे खरे देव, आगम म्हणजे खरे शास्त्र आणि तपोभृताम म्हणजे खरे गुरु. म्हणजे याला काय म्हणतात? खरे देव, शास्त्र, गुरु 7 तत्व आणि खरे देव, शास्त्र, गुरु यांच्यावर अष्टांगम निशंकित आधी 8 अंगांना सहित. जे 8 अंग आहेत पुढे बघूया आपण. 8 अंग कुठले आहेत सगळे येणार आहेत. या 8 अंगांना सहित त्रिमोडापोडम 3 मूर्तीने रहित. लोक मूर्ता, देव मूर्ता आणि पाखंडी मूर्ता ह्या 3 मूर्ता आहेत. मूर्ता म्हणजे मूर्खता. हे 3 मूर्खता आहेत म्हणजे अंधश्रद्धा. या 3 मूर्खता आहेत की नाही त्या मूर्खतेने रहित. पुढे काय म्हणलेलं आहे आणि काय सांगितलेलं आहे? मस्मयम म्हणजे काय? 8 मद आणि 8 मदान रहित, 8 अंगानं सहित, 3 मूर्तीनं रहित आणि 8 मदान रहित असे श्रद्धानम रुची म्हणजे श्रद्धान करणे. याला आचार्य भगवंतांनी सम्यक दर्शन म्हणलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. सम्यक दर्शन काय आहे तर 7 तत्व आणि खरे देव, शास्त्र, गुरु यांच्यावर 3 मूर्तीनं रहित, 8 अंगानं सहित आणि 8 मदानं रहित असं श्रद्धान करणे याला सम्यक दर्शन म्हटलेलं आहे. काय म्हटलं मी? अशा पद्धतीनं आम्ही निश्चित रूपाने श्रद्धान करणं आवश्यक आहे. जे खरे देव, शास्त्र, गुरु यांच्यावर 3 मूर्ता, देव मूर्ता, लोक मूर्ता, पाखंडी मूर्ता या 3 मूर्तीन रहित या मूर्त्या नको पाहिजेत आमच्या जवळ. 8 अंगांसहित म्हणजे निशंकित, निकांक्षित, निर्विचिकित्सा, अमरदृष्टी आदी जे 8 अंग आहेत पुढे येणार आहेत त्या 8 अंगांसहित ते 8 अंग तुमच्या जवळ पाहिजेत. आणि 8 मूर्ता, मूर्ता म्हणजे मद, मूर्खता, अहंकार, ज्ञानम, पूजम, कुलम, जापी, बल, मूर्धी, तपोपो, अष्टामासितो, मानितो, स्मय, गतस्मया. इथं पुढे एक श्लोक येणार आहे 8 अंगांचा, 8 मदांचा. ते 8 मद सुद्धा ना, अहंकार करायचं नाही कशाचा. या सगळ्यांना रहित खऱ्या देव, शास्त्र, गुरूंच्यावर 7 तत्वांच्यावर श्रद्धान करणे म्हणजे सम्यक दर्शन आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. आमच्या जीवनामध्ये एवढी श्रद्धा खऱ्या देवशास्त्र गुरूंच्यावर, धर्माच्यावर पाहिजे. कोण येऊन आम्हाला जरी सांगितलं की असं आहे तरी सुद्धा तिकडे लक्ष न देता नाही, खऱ्या देवशास्त्र गुरूंच्यावर, धर्माच्यावर श्रद्धा पाहिजे आमची. याला सम्यक दर्शन म्हणतात. आज बघा बऱ्याच जणांना सुखी, समाधानी, आनंदी वाटाले. जीवनामध्ये जे दुःख, प्रसंग, संकट येणार आहेत ते जे जीव मिथ्यात्व असणार आहे त्यालाच येणार आहे. सम्यक्त्वावर कुठली संकट, कुठली नवग्रह, कुठली कोण बाधा करणार नाहीत, कुठले देव त्यांच्यावर बाधा करू शकणार नाही. कारण की सम्यक दृष्टी जीवाजवळ येण्याचं धाडस सुद्धा त्यांचं नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, सम्यक दर्शन अतिशय महत्वाचं आहे. रत्नत्रय नसले, रत्नत्रय जर नसेल आणि त्यातलं सम्यक दर्शन जर नसेल तर काही तुम्ही प्राप्त करू शकत नाही. तीन दर्शन, 3 रत्न अतिशय महत्वाचे आहे.
एक उदाहरण सांगतो, टाइम बी संपत आले आपलं. रत्नत्रय अतिशय महत्वाचं आहे हो. कर्माचा पराजय करायचा असेल, कर्माला जर धुवून टाकायचं असेल, तुमच्याजवळ कर्माला डिलीट करायचं असेल, तर तुमच्याजवळ रत्नत्रय असणं आवश्यक आहे. एक उदाहरण आमचे आचार्य महाराज सन्मत संघ महाराज कायम सांगायचे की एक राजा होता आणि तो राजा एक दिवस जंगलामध्ये बंदूक घेऊन गाडी घेऊन शिकारला गेला. आणि गाडी घेऊन शिकारला गेल्यानंतर काय झालं माहिती काय, शिकार करण्यासाठी तो जंगलामध्ये बंदूक घेऊन फिरत होता. कुठं हरण सापडतंय का, अमुक प्राणी सापडतोय का, तमुक प्राणी सापडतोय काय, परंतु बऱ्याच वेळ 2-3 तास तो जंगलात फिरला, पण त्याला शिकारच सापडले नाही. आणि एवढं फिरून फिरून उन्हाच्या वेळेमध्ये की नाही त्याला तहान लागली होती. तो काय करतोय मग, त्या गाडी एका साईडला लावतोय, त्या गाडीमध्ये आपली बंदूक काढतोय आणि ठेवतोय आणि पाण्याचा शोध घेण्यासाठी इकडे तिकडे फिरत असतोय. इकडे तिकडे फिरतोय परंतु पाणी कुठे मिळत नाही. मग त्याचं डोकं चालतंय, त्याला आयडिया एक येत्या. तो काय करतोय म्हणजे काय, उंच झाडावर चढतोय आणि झाडावर चढल्यानंतर झाडावरनं वर इकडे तिकडे चारी दिशेला बघतोय. त्याच्या मनात काय येतंय, ज्या दिशेला हिरवळ जास्त असेल तिकडे पाणी असणार आहे. बरोबर आहे, हुशार होता तो, बहुतेक गिजवण्याचा असेल. तिथनं झाडावरनं खाली उतरला आणि एका दिशेला नाही हिरवळ जास्त दिसत होती. त्या हिरवळच्या दिशेने तो चालत चालत गेला आणि चालत चालत गेल्यानंतर त्या हिरवळच्या आतमध्ये प्रवेश ज्यावेळी केला तो व्यक्ती राजा, आत गेल्यानंतर त्या हिरवळच्या आत गेल्यानंतर सुंदर असा एक धबधबा पडत होता आणि खाली एक झरणा होता आणि त्या झरण्याच्या खाली एक तलाव होता. तलावात शुद्ध पाणी होतं. त्याला एवढा आनंद झाला की म्हणजे मला तहान लागल्याने मला पाणी मिळालं. पाण्याची किंमत लई मोठी आहे हो. गिजूनवाल्या नाही, सारखं पावसाच पडते म्हणून किंमत कमी आहे. तिकडे जरा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात गेल्यावर पाण्याची किंमत तुम्हाला कळेल. आणि एक दिवस केव्हा उदाहरण येईल तेव्हा सांगतो पाण्याची किंमत काय आहे. चिंतन करा, पाण्याची किंमत लई आहे. त्यामुळं आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. तर त्याला एवढा आनंद झाला, तो आता आनंदी अवस्थेमध्ये त्या खालच्या कणे तलावामध्ये जातोय आणि तलावामध्ये जातोय. पहिला पडदिशी ओंजळ घालतोय आणि ओंजळ भरतोय. ओंजळ पेयासाठी की नाही मान खाली करतोय, तोपर्यंत ओंजळीमध्ये जे पाणी होतं त्या पाण्यात त्याला वाघात चित्र दिसतंय. तुम्ही असतात तर गेलो असतो पळून 100च्या स्पीडनं. आता भिजलेल्या अवस्थेमध्ये तो पाणी टाकतोय खाली, पुढं बघतोय तर तलावामध्ये एक मोठा दगड होता, त्या दगडावरच तो वाघ उभा होता. आता भिजलेल्या अवस्थेत माणसं काय बी करते तो. आता भिजलेल्या अवस्थेत आता माझ्याकडे पर्याय नाही, जरा पळायचा प्रयत्न केलो, वाघाने झडप टाकली तर संपलं. तो भिजलेल्या अवस्थेत पहिला त्याचा हात कुठे जातोय, बंदूक कुठे होती, गाडीत. अवघड आले आता. आता भिजलेल्या अवस्थेत काय बी माणूस करतोय. आता एवढा भिजलेल्या अवस्थेत आहे, माझा प्राण जाणार म्हणल्यावर तो भिजलेल्या अवस्थेत नाही किस बिस तपासतोय आणि किसात एक कागद काढतोय आणि कागद काढतोय आणि काय म्हणते मग ते वाघाला, हे बघ वाघा, माझ्याकडे बंदुकीचे लायसन आहे, जर माझ्या अंगावर आलं असतं तुला ठार मारेन. ते लायसन बघून वाघ ग बसणार आहे. लायसन बघून वाघ ग बसणार. लायसन त्याला काय ढेकळं माहित वाघाला. ते लायसन दाखवलं, वा माझ्या अंगावर आलं तर लायसन आहे माझ्याकडे, मी ठार मारीन तुला. काय बघणार नाही. वाघानं झडप टाकली आणि त्या राजाचा तिथं मृत्यू झाला. तो राजा दुसरा तिसरा कोण नाही, तुम्ही आणि आम्हीच आहे. आम्ही या संसाररूपी जंगलामध्ये कर्मरूपी वाघाची शिकार करले. आमच्याजवळ रत्नरूपी बंदूक होती आणि गुरुरूपी गाडी होती. परंतु ज्यावेळी मोक्षरूपी पाण्याची तहान लागली त्यावेळी आम्ही सगळ्या जंगलामध्ये मोक्षरूपी पाणी हुडकायला लावलो. परंतु पाण्याचा शोध घेत गेल्यानंतर पाणी आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही गाडी, गुरुरूपी गाडी आणि रत्नरूपी बंदूक तिथे घेऊन आलतो. कर्मकांड रूपी लायसन तेवढी घेऊन फिरले. मी पूजा करतोय, मी अभिषेक करतोय, मी हे करतोय. बघा, ज्यावेळी पाणी प्यायसाठी, मोक्षरूपी पाणी प्यायसाठी ओंजळ पुढे केली त्यावेळी कर्मरूपी वाघ आमच्या समोर उभा होता आणि त्याला आम्ही मी धर्म करते म्हणून सांगालोय. कर्म ग बसते वे, कुट्टा काढल. कर्म ग बसत नाही. कर्म कशाला ग बस असेल तर तुमच्याजवळ रत्नरूपी बंदूक असायला पाहिजे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र रूपी बंदूक जर असेल तर त्या कर्मरूपी वाघाचा सुद्धा पराजय तुम्ही करू शकताय. नाहीतर कर्मरूपी वाघ तुम्हाला कधीही भिणार नाही.
त्या वाघाचा पराजय करायचा असेल कर्मरूपी वाघाचा, तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य रूपी जी बंदूक आहे ती बंदूक जवळ ठेवा. तुमच्या जवळ नसेल, आता मिथ्यात्व असेल, लवकरात लवकर सोडायचा प्रयत्न करा. कोण कोण बघा, काय अवघड नाही आणि काय होत नाही. काय झालं तर माझ्याकडे या, मी बघतो. आता मला काय झालं नाही 20 वर्षात, तुम्हाला काय होते? काय होत नाही, काय भिवू नका. पहिला मिथ्यात्व सोडा. सगळ्यात मोठी जड काय, सगळ्यात मोठी तुमच्याजवळ असेल तर मिथ्यात्व आहे बघा. सगळ्यात मोठी जड मिथ्यात्व पहिला त्याग करावं. काही नाही, पहिला हे सगळं सोडून खरे देवशास्त्र करून खऱ्या धर्मालाच माना. तुमच्या जीवनात किती मोठी क्रांती होते बघा. काय बी म्हणते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, असंच जर जीवन घालवला, आमचं सांगून आमचं काय वाईट होणार नाही हो. आम्ही तर मोक्ष मार्गावर आहे, तुमचंच वाईट होणार आहे. का? कारण की एवढं सांगून सुद्धा आम्ही मिथ्यात्व त्याग करू शकलो नाही, एवढं सांगून सुद्धा आम्ही प्रतिमा घेऊ शकलो नाही, एवढं सांगून सुद्धा आम्ही दीक्षा घेऊ शकलो नाही. 3 काळात कल्याण होणार नाही. कल्याण काय डोंबिवली बी मिळणार नाही. कल्याण मिळायचं तर लय लांब, डोंबिवली बी मिळणार आहे त्या जवळची. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये जो व्यक्ती आलाय त्याला कल्याणाचा मार्ग पाहिजे असेल, सुखाचा मार्ग पाहिजे असेल, मोक्षाचा मार्ग पाहिजे असेल, तर 3 तिकिटापैकी 1 तिकीट काढायलाच पाहिजे. पहिलं तिकीट आहे हातात पिंची कमंडल घेणे, दुसरं तिकीट आहे प्रतिमधारी बनणे, तिसरं तिकीट आहे मिथ्यात्व त्याग करून सम्यक्तामध्ये येणे. 1 तर तिकीट काढायलाच पाहिजे. सत्य घडलेले एक प्रसंग सांगतो. 2012 साली मी ऐलक होतो आणि चातुर्मासचं गाव होतं हुपरी, चंदेरी नगरी हुपरीमध्ये चातुर्मास चालू होता. सम्यक दर्शन किती महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं उदाहरण सांगालोय. आणि तिथे एक व्यक्ती आहे, व्यक्तींचं नाव सांगतो, अण्णासाहेब शेंडोरे, नेते आहेत ते. त्यांच्या शिक्षण संस्था, बऱ्याच संस्था, बाकीच्या गोष्टीमध्ये ते असतात, परंतु धर्मामध्ये एवढे कट्टर आहेत की निश्चित रूपानं धर्मामध्ये एवढे कट्टर आहेत. सम्यक दर्शन, मिथ्यात्वाचा त्याग आहे, शुद्ध भोजन करणे, सगळ्या क्रिया धर्मानुसार करणे, ह्या गोष्टी राजकारणात असून सुद्धा करतात. मी बघितले. त्यावेळी आम्ही ज्यावेळी चातुर्मासला होतो, मी ऐलक होतो, त्यावेळी चातुर्मासला असताना त्यावेळी ग्रामपंचायत इलेक्शन लागलेल्या. आणि काय झालं, युत्या तुम्हाला माहिती आहे, आता तर लय तुम्हाला माहिती आहे, कुणाची युती कधी होईल, कोण इकडचं तिकडे जाईल, तिकडचं इकडे येईल, काय सांगता येत नाही. त्यामुळे कोण कुणाचं मानायचं नाही, ह्यो आपलाय तो आपलाय म्हणायचं नाही. कोण कधी इकडचं तिकडं जाईल, तिकडचं इकडे येईल, इकडचं काय सांगता येत नाही आता. त्यामुळं कोण कुणाचा, तुम्हीच म्हणता, मी काय म्हणतो ना. त्यामुळे चिंतन करा. त्यावेळी सगळ्या गोष्टी झाल्या आणि ह्यांना योगानं अण्णासाहेब शेंडोरेंना वेगळं लढा लावलं. स्वतःच पॅनल स्वतः उभा केले. त्यावेळी वेगवेगळ्या पक्षांची पॅनल वेगळी होती, ह्यांचं स्वतःच प्रायव्हेट पॅनल त्यांनी उभा केले. प्रायव्हेट पॅनल उभा केल्यानंतर जोरदार प्रचार त्यांनी चालू झाला. आणि प्रचार चालू झाल्यावर नाही ह्यांचं नियम ले कठोर, कारण की शूद्रजल त्याग आहे. शूद्रजल म्हणजे दुसऱ्यांच्या आजीनांच्या घरात पाणी सुद्धा प्यायचं नाही. आता नेते होऊन असं करायचं म्हटल्यावर दुसऱ्या मंदिरामध्ये जायचं नाही, नियम मिथ्यात्व त्याग आहे. त्यावेळी नाही त्यांनी नाही कुठं कोण माणसं म्हटले आमच्या इथं जरा घरात येऊन जावा, तर ते घरात जात नव्हते, कारण पाणीच पित नव्हते. शूद्रजल त्याग. दुसऱ्या मंदिरात जायचं म्हणजे तर ते जात नव्हते, कारण की मिथ्यात्व त्याग आहे. सगळ्या नेत्यांनी, गावातल्या सगळ्या माणसांनी त्यांचा प्रचार केला की तुमच्या मंदिरात येत नाही, मग त्याला मतं कशाला पाहिजेत, तुमच्या घरचं पाणी पित नाही, तुम्हाला मतं कशाला द्यायला पाहिजेत, असा प्रचार केला. लय मोठा सगळ्यांनी प्रसार केला. परंतु एक गोष्ट लक्षात, ज्याच्याजवळ धर्म आहे त्याचा पराजय कोण करू शकत नाही. जीवनामध्ये सगळ्या व्यक्तींचा पराजय होऊ शकतोय, परंतु ज्याच्या पारड्यामध्ये धर्म आहे त्याचा पराजय 3 काळात कोण करू शकत नाही. ज्यावेळी इलेक्शन मतदान झालं, इलेक्शनचा रिझल्ट लागला, त्यावेळी सगळ्यात जास्त सीटा अण्णासाहेब शेंडोरेच्या पॅनलच्या 5 सीटा निवडून आल्या. सगळे सपोर्ट घ्या आणि सत्ता स्थापन करा म्हणून पाठिंबा लागले. त्यामुळे धर्म असा आहे, धर्म क्षेत्रामध्ये जो व्यक्ती येतो त्याचा पराजय 3 काळामध्ये कोण करू शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे मिथ्यात्व त्याग केला म्हणून लय मोठं काय होईल असं नाही, परंतु जर त्याग केला नाही तर भाव वाया जाणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. भावाभावामध्ये दुःख, आता एक निष्ठुरपणा सुख मिळवचिला तुम्ही मागच्या पुण्याच्या उदयामध्ये, परंतु भावाभावामध्ये दुःख भोगायला लागणार आहे. मिथ्यात्व सगळ्यात मोठा आहे हो. आणि कुठं जाणार कुणास ठाऊक आम्ही, परंतु जो जीव सम्यक्त्व आहे तो नियमानं देवगतीमध्ये जन्म घेणार आहे. देवांच्या मध्ये सगळ्या सुख सोयी समाधान आहेत, सगळं आहे निवान.
आणि एकदा सम्यक दर्शन कोणी व्यक्तीने प्राप्त केला, जोपर्यंत तो व्यक्ती मोक्षाला जात नाही तोपर्यंत तो कधीही निश्चित रूपानं दुर्गतीला जाणार नाही. ह्याच गाथेमध्ये 35 नंबरचा श्लोक येणार आहे. एक सम्यक दर्शन प्राप्त केल्यावर किती फायदे मिळतात पुढे गेल्यावर बघूया. चिंतन करणं आवश्यक आहे, त्यामुळे तुम्ही चिंतन करा. त्यामुळे सम्यक दर्शन लय महत्वाचं आहे. आता पुढच्या गाथेमध्ये खऱ्या देवशास्त्र गुरूंचं कथन आलंय, ते उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान खऱ्या देवांचं स्वरूप काय आहे ते उद्याच्या भागामध्ये आपल्याला सांगणार आहेत. त्यामुळं उद्याच्या भागामध्ये आपण बघूया की खऱ्या देवांचं स्वरूप आचार्य भगवंतांनी काय सांगितले. त्यामुळं तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनात पहिला पुरुषार्थ करण्याचा पुरुषार्थ मनात आणा. आता भावना करा की मी मिथ्या तो त्या कोण सम्यकतामध्ये येणार, काय बी होऊन दे, हा चातुर्मास व्हायच्या आत. चातुर्मास तर लय लांबो, कशाला दिवस घालवालाय. आम्हाने 21व्या वर्षी दीक्षा घ्यायचे भाव झाले, तर आता दीक्षा घेतल्यावर शास्त्र वाचल्यावर आम्हाला वाटतंय त्याच्या आधी जर पाठशा बाकीच्या गोष्टी मिळाल्या असतात तर लवकर दीक्षा घेतलो असतो. आणि काय काय यांची लाकडं गेली पुढं तरी अजून भाव व्हायचे होईनात. धार्मिक व्हायचे, धर्म करायचे, काय सांगायचं आता. चिंतन करा या गोष्टीचं. त्यामुळे सगळ्यांनी या गोष्टीचं काटेकोरपणे चिंतन करावं. मी एवढीच भावना करतो की तुमचं जीवन सुद्धा धर्ममय बनावं. तुम्ही सुद्धा 3 तिकिटापैकी 1 तिकीट काढावं ही पुढे भावना करतो. आणि आजच्या वाणीला मी विराम देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की